पुस्तक होतं थोडंसं येदुर्वेद वगैरे ब्रह्मसूत्राचं काही पहा पूर्ण फुल डॅमेज. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज मी आता वरती आलो होतो आणि गाईज मला काय पाहायला भेटलं गाईज पलीकडच्या रूममध्ये ना थोडीशी धिमक लागली आणि गाईज पुस्तक होतं थोडंसं येदुर्वेद वगैरे ब्रह्मसूत्राचं काही पहा काहीच ठेवलेलं नाही, पूर्ण फुल डॅमेज. गाईज याला म्हणतात धिमक लागली. आपल्याकडं घेडी असं काहीतरी प्रकार बोलला जातो. गाईज पुस्तक पहा पूर्ण डॅमेज झाले. हे बा काहीच नाही ठेवलं, असं खाल्लं. तर चला गाईज थोडं लग्नपत्रिका गाईज कोणाशी तरी थोडीशी गाईज आहे, लेकिन गाईज हे पूर्ण डॅमेज असं निघतं. हे पहा तर सर काहीच खाली जाऊ थोडा वेळ बस, थोडंसं फ्रेश हो. आज मी दोनाला झोपलोय, हे माझ्यापाशी येऊन संत्र खाता. हे बघ गाईज गादी मी झोपलो इथं. मी झोपलो तर काय मी संत्रा ठेवली, मला लक्षातच नाही. त्याने खाऊन गेलं ते म्हणते. पण बघायचं कचरा रोखली. तर गाईज मस्त मी उन्हाळ्यात झोपलो होतो. गाईज थंडी लागते उन्हाळ्यात झोपून पण. तर चला गाईज थोडं वाजून झोपलो. त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये जाऊन वगैरे आलेलं गाईज, सामान आलेलं आहे कलरच्या बाटल्या वगैरे गाईज. तर चला गाईज आरतीचा टाईम होऊन गेलेला आहे, 5 मिनटं गाईज पहिलेच लेट पोहोचायला होतो गाईज. आणि चला आरतीला चला. तर गाईज माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि काही सकाळी गाईज मी पाठावरून आल्यापासून गाईज जेवण केलं. त्याच्यानंतर जे काही ते ग्रंथ बाजूनच गेलं ब्रह्मसूत्र आहे, त्याच्यात त्याचे थोडेसे ग्रंथ होते गाईज. त्याला वाळून गाईज पूर्णपणे डॅमेज केलेलं आहे. म्हणजे असं नाही की थोडं खराब वगैरे केलं असेल तर मग ठीक होऊ शकतं ना, पण ते गाईज पूर्णपणे डॅमेज आहे. म्हणजे त्याला उपयोग करू शकत नाही अशा पद्धतीने ते गाईज डॅमेज झालेले आहे. त्याच्यानंतर गाईज खाली येऊन थोडंसं दुपारचं गाईज माझं डोकं पण दुखत होतं आणि दुपारचं गाईज थोडंसं झोपलं होतं गाईज. मी आज थोडंसं म्हटलेलं गाईज खालच्या बिल्डिंगला थोडंसं कलर यायचं, त्यामुळं सामान पण आहे मार्केटमध्ये आज त्यांनी भरून ठेवलं होतं. गाईज ही पाईप वगैरे आणलं आहे गाईज, ही पुट्टी ही कलरच्या बाटल्या वगैरे मग गाईज सामान एवढं आणून ठेवलं आहे गाईज. बाहेर पण काय आहे गाईज हे पण, आणि ते काम करत आले नाही परत 2 दिवसापासून. ते PVC पाईप वगैरे डॅमेज झालेले ना काही. तर ते काय करतात ते माकड वगैरे येतात ना, ते पाईपला लावून कळत मग ते सगळे तुटून आहे ना, आणि दाब बसतात कॉक बंद असल्यावर ना, त्यानंतर दाब बसतात ते सगळं तुटून जाते. त्याच्यामुळे काही भरपूर सामान आणलेले ते पण परत 2 दिवस झाले येत नाही आणि त्याला फोन केला का हा आणजी महाराज अरे 2-3 दिवसापासून हेच गोष्ट आहे का ते. तर चला बघू गाईज काहीच ग्रंथाची गोष्ट तर थोडीशी गाईच महत्त्वाची होईल, कारण काहीच ग्रंथ इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही सगळ्यात गाईच महत्त्वाची गोष्ट, कारण आश्रमचा सगळ्यात मोठा भंडारा होतो फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीला, त्यावेळेस काही ग्रंथाची गरज पडते. त्यावेळेस ग्रंथ पारायण करतो, ग्रंथ लागतात. आणि ते ग्रंथ काहीच वेगळे पण होते. ब्रह्मसूत्राचे ग्रंथ आता सध्या भेटणं कठीण आहे गाईज. मला काहीच लघु पाहिजे होती, तर मला जी लघु पाहिजे होती ती भेटत नव्हती. मी 2 वेळेस गीता भवनला गेलो होतो. आणि पहिली गोष्ट ती जी माझ्याकडे होती तिचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलेलं होतं. म्हणजे मोठा ग्रंथ होता लघुचा. गीतेचा पण एक ग्रंथ मराठी ट्रान्सलेट होता. आणि त्याच्यानंतर मला जो विचारसागर पाहिजे होता तो पण मराठी ट्रान्सलेट होता. आणि त्याच माझा विचारसागर पण मराठीतच झालेला आहे. पण जो तो इथे भेटला होता तो हिंदी विचारसागर, त्याचा थोडासा पिक्चर वेगळा होता, तो पण नाही भेटला. ग्रंथ काहीच मोस्ट इम्पॉर्टंट लागतात, कारण काहीच माझ्याकडे आत्ता ग्रंथ आहेत ना, हे पण काहीच ग्रंथ आहे पहा. हा झाला, हा ज्ञानेश्वरी झाला, हा छोटा ग्रंथ झाला. गाईज हे जुने ग्रंथ आता सध्या भेटत नाहीत, म्हणजे ऑनलाईन पण भेटत नाही, ऑफलाईन तर काही विचारायचीच गोष्ट नाही. कारण 1-2 दुकान आहे गाईज ग्रंथालयाची मोठाली, की जिथं आपले जे ग्रंथ आहेत वेद वगैरे याचे ग्रंथ भेटतात असतील, असा विषय आहे. तर चला गाईज मी सामान थोडंसं व्यवस्थित लावतो गाईज. पूर्ण असं रायता फैलं रायता फैलं जसं गाईज. आणि त्याच्यात माझे कपडे बॅग काहीच आहे ना, बॅग भराव काय हे पहा. ह्याचे टी शर्ट लुंगे वगैरे सगळं पूर्ण असतं. म्हटलं टी शर्ट हे धुवायचे कपडे हे आज वापरलेले स्वेटर बिटर सगळं त्याच्यातच पडून काय करावं काही समजतच नाही. दुपारचं काही सकाळचं उठण्याचं आता कटाळी उरायला. मी 5-6:30 सकाळी उठलेलो आज. अगदी जागे 6:30 उठून आंघोळ करून जस्ट पाठाला जाऊन आलो. त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर ते पुस्तकं पाहिले, त्याच्यात पूर्ण दिवस गेला आज, काहीच नाही केलं. आणि गेलो मार्केटमध्ये. काम तर 10 मिनिटाचं होतं मार्केटमध्ये, पण जायलाच आता ट्रॅफिकमध्ये गेला.
त्याच्यात पण फुल बोर झालो, काय करणार आहे. आजचा दिवस गायचं येऊन आरतीला 10-15 मिनिट बसलो, आरती झाली, जेवण केलं. आता ब्लॉग एंड करायचं आणि झोपायचं. झाला दिवस पूर्ण. काही आज अभ्यास झालंच नाही. दोघीची मी सूत्र आज पाहिलं नाही काही. मग सकाळ काय होतं, विषय होतो सकाळ स्वामीजीला जे काल झालं त्याच्या मागचे सूत्र मला म्हणून द्यावं लागतात, जे प्रकरण चालले त्याची पण सूत्र म्हणून द्यावं लागतात. त्याच्यामुळे त्याची थोडीशी रिव्हिजन करणं गरजेचं असतं. मग सकाळ ते टेन्शनमध्ये राहतं. मग ब्लॉग बनावं का ते शूट करावं का ते सूत्र, त्याच्यामुळे मी सकाळचे जास्त काहीच रिक्स घेत नाही. कारण तिथं सूत्र जर नाही, स्वामीजी म्हणतात आपको काल का जो विषय होगा आपको समज में नाही आया. पुन्हा मग एक दिवस व्हायला जातात. सुट्ट्या पण जास्त पडतात. काही प्रतिभेदल सुट्टी असते, अष्टमीला सुट्टी असते, आणि काही जर भंडारा असला फक्त 2 दिवस सुट्टी घ्यावं लागते. आणि ती काय म्हणजे 1-2 दिवसात, त्याच्यामुळे असं एवढी काही विशेष गोष्ट नाही, पण सुट्टी घ्यावं लागते ना गाईच. तर चला गाईच, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवी असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.